पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे इस्रायल इराण युद्धासंदर्भातली। इस्रायल आणि यूएसच्या हल्ल्यामध्ये इराणी कमांडर ठार झाले। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा सुद्धा मृत्यू झालाय। खामेनींचा मृत्यू झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं इराणी मीडियानं सुद्धा स्पष्ट केलंय। इराणमध्ये 40 दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आलाय। इस्रायली हल्ल्यामध्ये 7 इराणच्या कमांडर्सचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दरम्यान खामेनी नेमके आहेत तरी कोण, त्यांचा परिचय पाहूयात। इराणमधील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती। 1981 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। 1989 पासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान होते। शाह राजवटी विरुद्ध प्रदीर्घ काळ त्यांचा संघर्ष चालला। इस्लामिक क्रांतीनंतर देशाचे प्रमुख नेते म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली। आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीवरती आपल्या सोबत आता माहिती देण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहे। सतीश सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। धन्यवाद। मला सांगा की सध्या आता ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ही नेमकी का निर्माण झाली आणि याची दाहकता किती वाटते सर? सिद्धेश, हा जर प्रश्न तुम्ही विचाराल की ही नेमकी परिस्थिती का निर्माण झाली, तर मी म्हणेल की याच्यासाठी जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबल जे आहे ते अमेरिकेची अतिमहत्वाकांक्षा, अमेरिकेची दादागिरी। शेकडो किलोमीटर इराण पासून दूर असणारा अमेरिका त्या ठिकाणी डिसाईड करतोय की इराणची एक प्रकारे न्यूक्लिअरशी संबंधित किंवा अण्वस्त्राशी संबंधित भूमिका काय असावी, बरं तिथपर्यंतही समजू शकतो, त्याच्याही त्या ठिकाणी डिसाईड करत असतील तर हे कुठेतरी जे आहे अमेरिकेचं दादागिरीचं प्रतीक आहे। आणि त्याच अनुषंगाने जून 2025 मध्ये सुद्धा अमेरिकेने हल्ले केले होते। आणि आता जे हल्ले त्या ठिकाणी केले तर इराणमध्ये जो अंतर्गत असंतोष आहे त्या अंतर्गत असंतोष आपल्या बाजूने फायदा करून घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे तर जे आहे हे बरोबर आहे की इराणने न्यूक्लिअर मिसाईल्स बनवू नये म्हणून त्याच्यापासून जे आहे परावृत्त करायचं, पण त्याहून महत्वाचं इराणमध्ये जी सत्ता आहे, तिथली जी धर्माधिष्ठित राजसत्ता आहे ती त्या ठिकाणी उलथवून टाकायची आणि या रेजिम चेंजच्या माध्यमातून अमेरिकन धार्जिनं किंवा अमेरिकेला परवडेल अशा प्रकारचा नेता त्या ठिकाणी बसवायचा, अशा प्रकारची पॉलिटिकल रणनीती त्याचबरोबर मिलिटरी रणनीती त्या ठिकाणी अमेरिकेची त्या ठिकाणी असू शकते। आणि म्हणूनच अशा प्रकारची कारवाई तो इस्रायलच्या मदतीने करतोय पश्चिम आशियामध्ये जो होल्ड आहे तो आणखी कन्सॉलिडेट करण्यासाठी। पण सतीश सर, आता एकंदरीत जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हापासून एक नानाविध चर्चा आता उदयाला येतात, त्या म्हणजे अशा की जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आलेलं आहे, असं खरंच वाटतं का तुमच्या एकंदरीत या सगळ्या अनुभवावरून? थेरॉटिकल पॉसिबिलिटी तिसऱ्या महायुद्धाची तेव्हाच त्या ठिकाणी होऊ शकते ज्यावेळेस रशिया आणि चायना फुल फ्लेज बुट्स ऑन ग्राउंड म्हणजे इराणच्या युद्धभूमीवर इराणच्या सैनिकांसोबत त्या ठिकाणी उभे राहतील। पण ही पॉसिबिलिटी मला खूप कमी वाटते यासाठी, कारण रशिया ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र त्याचबरोबर त्याचे जे सैनिक आहेत ते त्या ठिकाणी गुंतलेले आहेत, त्याच्यामुळे तो प्रत्यक्षरित्या इराणच्या सोबत युद्धभूमीवर उभा त्या ठिकाणी राहू शकत नाही किंवा राहणार नाही। दुसऱ्या बाजूला चायनाचा आर्थिक हित हे बरोबर इराण सोबत त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे, हे खरं आहे। पण इराण सोबत उभा राहून अमेरिकेसोबत पंगा घेण्याच्या ऐवजी चायना जो आहे तैवानच्या प्रश्नावरून अमेरिकेसोबत पंगा घेणं जे आहे ते प्रेफर त्या ठिकाणी करेल। म्हणून प्रत्यक्षरित्या चायना आणि रशिया युद्धभूमीवर उतरतील ही शक्यता खूप कमी आहे। हा, शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून, इंटेलिजन्स सपोर्टच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय दबाव अमेरिकेविरुद्ध निर्माण करण्याच्या माध्यमातून ते इराणच्या बाजूने उभा राहतील। म्हणून ही सगळी परिस्थिती असल्यामुळे हा लढा जर त्या ठिकाणी द्यायचा असेल तर तो फक्त आणि फक्त इराणलाच त्या ठिकाणी द्यावा लागेल। इराणकडे असणारे हायपरसोनिक मिसाईल्स असतील, लेटेस्ट ड्रोन्स असतील, त्याचा वापर करून ऑलरेडी अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या वेगवेगळ्या मिलिटरी, नेव्हल आणि एअर बेसवर तो हल्ले त्या ठिकाणी करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी होत राहतील। पण एक मागच्या काही वर्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट मात्र जी आहे वेळोवेळी त्या ठिकाणी दिसते की हे सगळे अलायन्सेस, कोएलिशन वगैरे हे चर्चेसाठी त्या ठिकाणी ठीक असतात। ज्यावेळेस स्वतःची रक्षा किंवा स्वतःची आक्रमकता दाखवायची असते त्यावेळेस तुमची कुवत किती, तुमची अवकात किती यावरच ते सगळं निर्धारित त्या ठिकाणी होत असतं। ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा भारतानं आपल्या हिमतीवर जे काही करायचं ते करून दाखवलं आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा दिसतंय की इराणच्या सोबतीला ना इस्लामिक नेटो येतोय, ना सगळी इस्लामिक राष्ट्र त्या ठिकाणी उभा राहत आहेत, ना चायना रशिया सारखं राष्ट्र जे आहे ते इराणच्या बाजूला उभा आहे। इराणला स्वतःचा लढा हा स्वतःलाच त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। नक्कीच। पण सतीश सर, आता आपण एकंदरीतच बघितलं तर इस्रायलने आता अमेरिकेची मदत घेतली आणि अमेरिकेची सुद्धा कारण आहेत यामागे।
आज घडीला इस्रायल आणि अमेरिका हे जगातले दोन सर्वात जवळचे मित्र, स्ट्रॅटेजिक अलाय आहेत आणि त्याचा प्रत्यय आपण मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलेला आहे. मुळात तुम्ही जर रचना पाहिली, म्हणजे एकूणच पश्चिम आशियामधल्या राष्ट्रांची एकूण रचना त्या ठिकाणी पाहिली आणि थोडासा इतिहास जर पाहिला, तर इस्रायलवर जे आहे, म्हणजे इस्रायलमधल्या ज्यूजचं परसिक्युशन, एक प्रकारे प्रताडणा यहुदी लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती अन्यायाची भावना त्यांच्यामध्ये आहेच. एवढंच नाही, 1948-49 पासून आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला, तर इस्रायल हा अशा म्हणजे या अरब देशांनी जे आहे पूर्णतः घेरलेला आहे. एवढसा इस्रायल देश जो आहे एक प्रकारे या सगळ्या अरब देशांना पुरून त्या ठिकाणी उरला, पण अशा प्रकारच्या होस्टाईल एन्व्हायरमेंटमध्ये इस्रायलचं अस्तित्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मग पश्चिम आशियामध्ये जर त्याचा होल्ड त्याला बनवायचा असेल, पश्चिम आशियामध्ये जर वर्चस्व त्याला निर्माण करायचं असेल, तर त्याचे जे रायव्हल्स आहेत, त्याचे जे प्रतिस्पर्धी आहेत, आणि यामधला सर्वात एक महत्वाचा प्रतिस्पर्धी म्हणजे इस्लामिक राष्ट्र, शिया मुस्लिम राष्ट्र इराण आणि इराण समर्थित हिजबुल्ला, हमास आणि हुती यांचा बंदोबस्त करणं हे आवश्यक होतं. आणि मग हा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्या सोबतीला ज्यावेळेस अमेरिका त्या ठिकाणी आलं, त्याच वेळेस आपण पाहिलं की मागच्या 1.5 वर्षामध्ये किती जबरदस्त आक्रमकता इस्रायलनं त्या ठिकाणी दाखवली. म्हणजेच एक प्रकारे इराणच्या ज्या समर्थित ऑर्गनायझेशन होत्या त्यांना तर ब्लंट केलंच केलं, आणि आता इराणच्या महत्वाच्या नेत्यांचा, त्याचबरोबर इराणच्या राज्यव्यवस्थेचा खात्मा करण्यामध्ये काही अंशी जे आहे या आक्रमकतेच्या माध्यमातून इस्रायल यशस्वी होतोय. म्हणजेच आपल्या प्रतिस्पर्ध्याचा एक प्रकारे जे आहे त्यांनी त्या ठिकाणी खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे आणि पश्चिम आशियामधलं आपलं वर्चस्व त्या ठिकाणी मजबूत केलेलं आहे. याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमेरिकेच्या दबावामुळे, अमेरिकेच्या मैत्रीमुळे कधी विचारही केला नसेल, ते सगळे अरब राष्ट्र जे म्हणजे पास्ट मध्ये इस्रायलच्या विरुद्ध होते, त्यापैकी बरीचशी अरब राष्ट्र अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून, अमेरिकेच्या भीतीनं किंवा अमेरिकेच्या मैत्रीच्या माध्यमातून ही इस्रायलशी त्या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा जो आहे पूर्ण खात्मा करणं, आणि दुसऱ्या बाजूला या इतर मुस्लिमी राष्ट्रांना जे आहे अमेरिकेच्या मदतीनं आपल्या सोबतीला युतीमध्ये त्या ठिकाणी आणणं आणि याच्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये आपलं वर्चस्व मजबूत करणं, ही रणनीती आता इस्रायलची या सगळ्या गोष्टींमधून सक्सेसफुल होताना आपल्याला दिसतीये. नक्कीच. सतीश सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक अपडेट आलेली आहे या युद्धासंदर्भामधली, कारण आता सध्या इराण आणि इस्रायल संदर्भातली ही एक मोठी अपडेट आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात येते असं सुद्धा आता बोललं जाते. आता मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते असतील असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून आता निवड करण्यात आलेली आहे. आता मोजतबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते असणार आहेत. या संदर्भामध्ये मी सतीश सर तुमच्याकडे येणार आहे. आता खामेनींचा खात्मा केला, सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यानंतरचं पुढचं राजकीय आणि एकंदरीतच सर्व देशासाठी पुढचं पाऊल म्हणून आता नव्या अधिकाऱ्याची नेमणूक खामेनी सुद्धा सगळं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात असं वाटतं तुम्हाला? बघा, मागच्या काही तासांमध्ये जे आहे आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे IRGC कमांडर आणि इनफॅक्ट IRGCचा कमांडर इन चीफ याचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालेलं आहे. एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो मोराल ऑफ द ट्रूप्स, त्यांचं त्या सैनिकांचं जे आहे मनोधैर्य खचू नये आणि इराण जो आहे लढा देतोय हे दाखवण्यासाठी इमिजिएटली IRGCचे कमांडर इन चीफ म्हणून ब्रिगेडियर जनरल वाहिदी यांची नियुक्ती झाली आणि तशा प्रकारची घोषणा सुद्धा केली. आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा झाला तरी सुद्धा जे आहे आमच्या लढ्याला कुठेही एक प्रकारे जे आहे तडा गेला नाही हे दाखवण्यासाठी इमिजिएटली आणि ऑलरेडी त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा या धर्मसत्ताक राजसत्ता जी पद्धती आहे त्यांच्या नियमाच्या अनुसार सुद्धा जे आहे तशा प्रकारची सिस्टम आहे आणि त्या सिस्टमच्या अनुसार आता पुढचा सक्सेसर म्हणजेच एक प्रकारे पुढचा ची जागा कोण घेणार हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि तीच जी बातमी येते की मोजतबा खामेनी हा जो आहे आयातुल्ला अली खामेनीचा सुपुत्र आहे आणि तो त्यांची जागा घेईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते. अजूनही ऑफिशियली ते डिक्लेअर केलं नाही. दोन गोष्टी आहेत, बहुतेक ते ऑफिशियली डिक्लेअर त्या ठिकाणी करणारही नाही ते यासाठी, कारण जर डिक्लेअर केलं तर इमिजिएटली अमेरिका आणि इस्रायल त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील. पण डिक्लेअर केला तर फायदा हा आहे की मनोधैर्य जे आहे ते इराणचं आणि या अमेरिकेविरुद्ध लढ्याचं जे आहे ते त्या ठिकाणी बरकरार राहील. पण सतीश सर, यामध्ये आणखी एक प्रामुख्यानं या हल्ल्यामागचं कारण समजलं जातं ते म्हणजे अण्वस्त्रांचं. कारण इराणने असा दावा केला होता की जगातलं सर्वाधिक सक्षम आणि अतिशय शक्तिशाली असं अण्वस्त्र आमच्या देशामध्ये तयार होत आहे, अशा चर्चा होत्या. आणि या चर्चांना कुठेतरी फाटा देण्याचं काम अमेरिकेनं केलं. अमेरिकेनं या सगळ्यामध्ये एंट्री घेतली आणि नंतर अमेरिकेला जे साध्य करायचं होतं ते आता अमेरिका करते. याकडे कसं बघायचं की फक्त अण्वस्त्र हेच प्रमुख कारण आहे या हल्ल्यामागे? काय कारण आहेत अजून? अण्वस्त्रांची निर्मिती इराण सारख्या देशाने करू नये हे कारण होतं, पण जसं मी सांगितलं की दोन महत्वाची उद्दिष्ट या कॅम्पेन मध्ये होते. एक,
इराणनं अण्वस्त्रांची निर्मिती करू नये आणि दुसरं माझ्या मते ते राजकीय आणि महत्वाचं कारण अमेरिकेच्या या कॅम्पेनमध्ये होतं आणि ते म्हणजे तिथला सत्ता पालट, ही धर्मसत्ता राजसत्ता पद्धती जी आहे उलटवून टाकणं. आणि 1979च्या आधी ज्या प्रकारे इराणची राजवट ही अमेरिकेला फेवरेबल अशी होती, तशाच प्रकारची राजवट, मग ती राजशाही पद्धतीनं असो किंवा डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट असो, या पद्धतीनं आणणं. न्यूक्लिअर वेपन्स विषयी जर बोलायचं असेल तर येस, मागच्या काही काळामध्ये आपण जर इराणचा त्या ठिकाणी विचार केला तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल युरॅनियम जे आहे त्या युरॅनियमला प्युरिफाय करणं, थोडक्यात त्याला आपण संवर्धन किंवा एनरिचमेंट, मग ही एनरिचमेंटची पातळी जी आहे न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये तो वाढवत 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 जात होता. ज्या बातम्या येत होत्या त्याच्यानुसार ऑलरेडी 60% सुद्धा जास्त युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये, तशा प्रकारची टेक्नॉलॉजी हासिल करण्यामध्ये इराणला यश मिळालं होतं. आणि हा जर प्रोग्रेस असाच चालू राहिला असता आणि हे 80 ते 90% युरॅनियमचं एनरिचमेंट करण्यामध्ये इराणला जर यश त्या ठिकाणी प्राप्त झालं तर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे युरॅनियम. तर मी तुम्हाला आणखी थोडंसं थांबवतो, कारण या हल्ल्यामधले जे काही अपडेट्स आहेत ते आता आपल्याला वेळोवेळी समजतात. आणखी एक अपडेट घेऊन मी तुमच्याकडे येतोय. आता मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते आहेत. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा शिया मुसलमानांचा निषेध मोर्चा निघालेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा याचे पडसाद आता हळूहळू उमटायला सुरुवात झालेली आहे. खामेनींच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीरमध्ये शिया मुसलमानांचा मोर्चा निघालेला आहे. काश्मीरमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटायला सुरू झालेले आहे. याच सगळ्या मुद्द्यावरून सतीश सर तुमच्याकडे येतोय. आता आपण असं समजतोय की सध्या कसं होतंय की या इराण आणि इस्रायलमध्ये वॉर होतोय, सगळे पडसाद आता इतर देशांवरती सुद्धा पडतायत. मात्र भारतावर सुद्धा याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे. कारण एकंदरीत आता जर आपण हा सगळा इतिहास बघायचा झाला ना सर, तर काही दहशतवाद्यांना सुद्धा इराणनं त्यांना आश्रय दिलेला होता आणि याची सर्वश्रुत माहिती आहे प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक देशामधल्या प्रत्येक नागरिकाला याची माहिती आहे. याचा कितपत इम्पॅक्ट पडू शकतो आणि जर अमेरिकेने या युद्धामध्ये एंट्री घेतलेली असेल तर अमेरिकेला काय याचा फायदा होऊ शकतो? दोन गोष्टी. पहिले तर जी आहे तुमची जी बातमी आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करू की जम्मू काश्मीरमध्ये हे सगळे जे मोर्चे त्या ठिकाणी निघतायत, मुळात काय आहे की संपूर्ण जगामध्ये इस्लामिक जगतामध्ये म्हणजे मुस्लिम लोक जे आहेत त्यांच्यामध्ये दोन पंथ आहेत, एक आहे शिया आणि सुन्नी. मग शिया पंथीयांचं इराण मधला हा जो धर्मगुरू आहे किंवा थोडक्यात सर्वोच्च नेता जो आहे तो शिया पंथीय जगभरातल्या मुस्लिमांसाठी जे आहे तो सर्वोच्च नेता त्या ठिकाणी मानला जातो. आणि या आयातुल्ला अली खामेनीचाच खात्मा जर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी केला असेल तर त्याचा निषेध म्हणून संपूर्ण जगामधले शिया मुस्लिम जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि आंदोलन करतायत. त्याचाच एक भाग म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अमेरिकेच्या विरुद्ध आयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा केला म्हणून अमेरिकेच्या विरुद्ध ही आंदोलनं त्या ठिकाणी त्याच्यात होताना आपल्याला दिसत आहेत. आता म्हणजे हा आपल्या एकूण चर्चेमधला जो आहे एक भाग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक. आता याचं जे आहे अमेरिकेवर काय म्हणजे पडसाद होतील किंवा अमेरिकेचा यामधला फायदा काय, जसं मी सांगितलं की संपूर्ण जगामध्ये जे आहे अमेरिकेला दादागिरी करायची, त्याला दाखवायचं की आम्ही जे म्हणतोय त्याच प्रकारे जे आहे जगाची दिशा चालली पाहिजे, त्याच प्रकारे वेगवेगळ्या देशांनी जे आहे आमच्या सारखंच त्या ठिकाणी आम्ही जसं म्हणू त्याच प्रकारे वागलं पाहिजे. पश्चिम आशियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे ऑइल वेल्थ आहे, आपल्याला माहित आहे कच्चं तेल त्या ठिकाणी आहे. आणि मग या कच्च्या तेलाशी संबंधित या देशांवर एक प्रकारे आपलं वर्चस्व असावं, अर्थव्यवस्थेवर जे आहे आपला वचक त्या ठिकाणी असावा. रशिया चायनानं त्या ठिकाणी एंट्री करून, कारण रशिया चायना यांचं इराण सोबतचं सख्य मागच्या काळामध्ये वाढत चाललेलं होतं. मग इराण जर त्या ठिकाणी प्रबल झाला तर अमेरिकेचा मित्र इस्रायल आणि एकूणच अमेरिकेचं पश्चिम आशियामधलं वर्चस्व कुठेतरी डायल्यूट त्या ठिकाणी झालं असतं. म्हणून हे होऊ नये म्हणून इराण विरुद्ध जे आहे अशा प्रकारची आक्रमक कारवाई केली. आणि जगाला दाखवण्यासाठी तर त्यांनी भूमिका घेतलेलीच आहे की इराणमध्ये जे आहेत न्यूक्लिअर मिसाईल्स तयार होत होते आणि जर तसे न्यूक्लिअर मिसाईल्स झाले तर आमच्या अस्तित्वालाच खतरा निर्माण झाला असता. इराणमध्ये जे आहेत लोक त्या आयातुल्ला अली खामेनीच्या विरुद्ध त्या ठिकाणी आहेत, ते आंदोलन करतायत, म्हणून त्या आंदोलनाला सपोर्ट करणं आम्हाला भाग आहे. तुम्हाला देणं घेणं हजारो किलोमीटर तुम्ही दूर आहात, पण ही अमेरिकेची जी आहे दुटप्पी भूमिका आहे आणि त्याच्यानुसार त्याची रणनीती मागच्या काही काळामध्ये अवलंबिली जात असताना आपण पाहिलेली आहे. पण सतीश सर, आता एकंदरीतच आता कसं आहे की अमेरिकेची जर आपण स्ट्रॅटेजी बघितली ना, जसं तुम्ही आता सांगितले की रणनीती जसं इंधनाच्या बाबतीमध्ये असेल, आपला एक वचक निर्माण करायचा, दादागिरी निर्माण करायची आहे. मात्र या सगळ्यामध्ये असं होतं ना की एकंदरीत त्यांची अशी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे की एक 4-7 दिवसामध्ये युद्ध सगळं शमवायचं आणि आपल्या सोयीनुसार आपली परिस्थिती निर्माण करायची. मात्र जर हे युद्ध चिघळलं तर याचे पडसाद अमेरिकेला कशा पद्धतीने भोगावे लागू शकतात, कारण आता नवीन रणनीती सुद्धा आखण्याच्या तयारीत आहे इराण.
नक्कीच जर हे युद्ध चिघळलं तर हम्म, डोनाल्ड ट्रम्पला हे परवडण्यासारखं नाही. ते यासाठी कारण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एअरक्राफ्ट कॅरियर आहेत, सैनिक आहेत, शस्त्रास्त्र हे हम्म, डिप्लॉय अमेरिकेने करून ठेवलेले आहे. प्रत्येक दिवसाचा त्याचा खर्च काही कोटींमध्ये जातो. हो, अमेरिकेची अर्थव्यवस्था ऑलरेडी सध्या जी आहे एका बॅड फेज मधून त्या ठिकाणी जाते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानी निर्णयामुळे, त्याचबरोबर टॅरिफ वॉरमुळे जे आहे महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर अमेरिकेला तिथे जास्त एअरक्राफ्ट कॅरियर डिप्लॉय करणं परवडणार नाही. म्हणून कमीत कमी वेळेमध्ये जे आहेत शॉर्ट स्विफ्ट स्ट्राईक करणं आणि त्यातून बाहेर निघणं हे अमेरिकेच्या फायद्याचं आहे. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी जे आहे अत्यंत एक महत्वाचं अचिव्हमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे की आयातुल्ला अली खामेनी याचा आम्ही आता खात्मा केलेला आहे. म्हणून अमेरिकेनं त्या ठिकाणी निसटता पाय त्या ठिकाणी घ्यावा. बाकीच्या ज्या काही कारवाया करायच्या आहेत त्या इस्रायलनं कराव्या आणि जर गरज लागली तर इस्रायलला मदत जी आहे ती अमेरिका त्या ठिकाणी करतच राहील. पण हे युद्ध चिघळलं तर डोमेस्टिक फ्रंटवर आता मिड टर्म इलेक्शनला डोनाल्ड ट्रम्प यांना सामोरे त्या ठिकाणी जायचंय. हे युद्ध चिघळलं तर नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्यांच्या अप्रुव्हल रेटमध्ये ऑलरेडी कमी बरोबर. झालेली आहे. त्याचा फटका त्यांना त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या बसेल. हे युद्ध जर चिघळलं आणि युद्ध म्हणून घोषणा करायची असेल तर तिथल्या संसदेचं अप्रुव्हल मिळणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. ती सुद्धा जी आहे एक चॅलेंज त्यांच्या समोर त्या ठिकाणी असणार आहे आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित सुद्धा प्रश्न असणार आहे. म्हणून दीर्घकाळ अमेरिका या युद्धामध्ये राहणारच नाही. तो काढता पाय त्या ठिकाणी घेईल आणि ऑलरेडी सगळ्या जगाला दाखवण्यासाठी की बघा आम्ही हल्ला केला आणि त्यामध्ये हो, हो. आयातुल्ला अली खात्मा केला हे दाखवण्यासाठी ट्रम्पच्या समोर या गोष्टी आहेतच. बरोबर. पण सतीश सर, एक प्रश्न प्रामुख्यानं अजून एक निर्माण होतो, तो म्हणजे असा की काल जो हल्ला झाला, कालच्या हल्ल्यामध्ये सर्वस्वी टार्गेट हे फक्त आणि फक्त खामेनींना केलं गेलं, सर्वसामान्य नागरिकांना फारशी हानी पोहोचली नाही. तर मग हे टार्गेट त्यांचं आता अचीव पूर्ण केलेलं, म्हणजे त्यांनी टार्गेट एकंदरीत पूर्ण केलेलं आहे, या युद्धावरती पडदा पडण्याचे संकेत वाटत आहेत का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? मला नाही वाटत की इतक्या लवकर त्या ठिकाणी पडेल. येणाऱ्या काही तासांमध्ये आणखीन हल्ले आणि प्रतिहल्ले वाढतील. कारण इस्रायल आणि अमेरिकेला इराणशी संबंधित कारण आयतं कोरीत त्यांना मिळालेले त्यांचे जे मिसाईल लॉन्चिंग सेंटर्स आहेत, न्यूक्लिअर साइट्स आहेत, त्याचबरोबर IRGCचे काही महत्वाचे कमांडर आहेत, त्यांचा खात्मा करण्यासाठी आणखीन डीप वर जाऊन ते त्या ठिकाणी हल्ले करतील. आणि दुसऱ्या बाजूला IRGC गुपचूप बसणार नाही. ऑलरेडी त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही अमेरिकेच्या वेगवेगळ्या मिलिटरी बेसिसवर आखाती देशांमध्ये आणखीन जबरदस्त असे हल्ले करू. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजला सुद्धा ते ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतील. नेव्हल सुद्धा एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणी संघर्ष वाढेल. म्हणून हल्ले आणि प्रतिहल्ले येणाऱ्या 48 ते 72 तासामध्ये त्या ठिकाणी होतील. म्हणून ही युद्ध शमण्याची जी आहे आज घडीला तरी मला त्या ठिकाणी काही शक्यता वाटत नाही. नक्कीच. सतीश सर, तुम्ही सोबतच राहा. आणखी काही एक अपडेट आपल्याला याच युद्धासंदर्भामध्ये आता सध्या समोर येते. रॉयटर्सच्या या एका वृत्तसंस्थेच्या अहवालावरती एक अपडेट आली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. अतिशय महत्वाची बातमी. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हा दावा केलेला आहे. संरक्षण मंत्र्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. सतीश सर, संरक्षण मंत्र्यांची भूमिका ही अतिशय महत्वाची मानली जाते या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. संरक्षण मंत्र्यांचाच खात्मा झालेला आहे. पुढची रणनीती आखण्यासाठी अडथळे येत आहेत. आता कशा पद्धतीनं इराण सामोरं जाऊ शकते या युद्धजन्य परिस्थितीला? नक्कीच मागच्या 24 तासामध्ये अमेरिका आणि इस्रायलनं जे आहे नेतृत्वाची फळी कापण्यामध्ये एक प्रकारे यश मिळालेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं जसं तुम्ही सांगितलं की डिफेन्स मिनिस्टर त्यांचा खात्मा त्या ठिकाणी झालेला आहे. इनफॅक्ट इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर IRGCचा कमांडर इन चीफ होता, त्याला सुद्धा मारण्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आयातुल्ला अली खामेनीचा त्या ठिकाणी जो खात्मा झालेला आहे. आणि याच्याशिवाय 7 महत्वाचे पॉलिटिकल लीडर्स त्याचबरोबर कमांडर्स यांना मारलेले आहे. पण असं जरी असलं तरी सक्सेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुसरी फळी जी आहे ती त्या ठिकाणी तयार होतीये. आणि IRGCची ही दुसरी फळी, इराणियन आर्मीची ही दुसरी फळी जी आहे लढण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे. नेतृत्वाची पोकळी नक्कीच आहे, पण दुसरी फळी जी आहे ही जागा त्या ठिकाणी भरून काढेल आणि हा संघर्ष पुढे चालू ठेवेल अशा प्रकारची परिस्थिती. एक गोष्ट मात्र नक्की की ऍडव्हान्टेज अमेरिका अशी सिच्युएशन आहे आणि दीर्घ काळामध्ये सामरिक दृष्ट्या इराण हा अमेरिका आणि इस्रायल समोर टिकू शकणार नाही. हे सुद्धा सत्य हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. हो. सतीश सर, आता आपण ह्या सगळ्या युद्धाची परिस्थिती एकंदरीतच सगळेजणच अभ्यासतोय आम्ही. तुमच्या माहितीनुसार तर आमच्या अजून ज्ञानामध्ये भर पडते. पण आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे अर्थातच भारताच्या या सगळ्या मैत्रीपूर्ण राष्ट्रांच्या संबंधांसंदर्भातली. इस्रायलच्या दौऱ्यावरती पंतप्रधान जाऊन आले गेल्या काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर भारतानं सुद्धा, आता इराण सुद्धा भारताचा मित्र राष्ट्र राहिलेला आहे. आपण इंधन खरेदी करतो इराणकडून. तर मग यामध्ये भारत फारच तटस्थ भूमिका, फारच म्हणजे सावध रीतीनं पावलं उचलतोय. भारताच्या भूमिकेकडे कसं बघायचं आपण? भारताची तशी अधिकृतरित्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपण ज्याला म्हणतो, रणनीतिक स्वायत्तता ना आपण अरब राष्ट्रांची
दुश्मन आहोत ना इस्रायलचे आपण दुश्मन आहोत. आपला एकूण हित लक्षात घेता अरब राष्ट्र त्याचबरोबर इराण हा सुद्धा आपलं मित्र राष्ट्र आहे आणि इस्रायल सुद्धा मित्र राष्ट्र त्या ठिकाणी. बरोबर. म्हणून त्यांच्या वादात न पडता आपण जे आहे तटस्थ भूमिका घेतली. पण माझ्या मते तटस्थ भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही, कारण या युद्धाच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेवर तेलाच्या किमती वाढल्या तर विपरीत परिणाम होणार आहे. 80 लाखाहून जास्त जे अरब लोक अरब राष्ट्रांमध्ये भारतीय राहतात त्यांच्या रोजगाराचा आणि जीविताचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि मी म्हणतो जर कोणी म्हणत असेल की या युद्धाचा भारतावर काही परिणाम होणार नाही तर मी त्याच्याशी ऍग्री करत नाही. तर यासाठी 24 तासामध्येच बघा ना, या युद्धामुळं दुबईच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी हल्ला झाला आणि शेकडो भारतीय जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत. पी.व्ही. सिंधू असेल, काही कलाकार आहेत ते ऑलरेडी त्या दुबईच्या, रियादच्या, अबुधाबीच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी अडकलेले आहेत. मग याचा विपरीत परिणाम आपल्यावर होतोयच. भविष्यामध्ये लॉजिस्टिक सप्लाय चेन जर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाली तर त्याचा फटका जो आहे भारतावरही त्या ठिकाणी बसणार आहे. काही तासातच जर त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेवर, लोक अडकण्यावर त्या ठिकाणी होत असेल, हवाई वाहतुकीवर होत असेल, तर कसं आपण म्हणू शकतो की भारतावर याचा काही विपरीत परिणाम होणार नाही? भारतावर त्याचा विपरीत परिणाम होतोय, फक्त हा जास्त होऊ नये म्हणून भारतानं प्रोएक्टिव्हली बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्याशी चर्चा करावी आणि हा संघर्ष निवळावा यासाठी प्रयत्न करणं माझ्या मते अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. पण सतीश सर, जसं आता अमेरिका जशी भूमिका घेते, जशा पद्धतीनं युद्धामध्ये हिंसक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे अमेरिकेनं, एक हुकुमशाह, एक दादागिरी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं, जर तशी दादागिरी जर अवलंबली गेली आणि जर इराण सारख्या देशाला जर वाळीत टाकलं गेलं, भारताचे आणि इराणचे संबंध तसे मैत्रीपूर्ण असले तरी मग इंधनासाठी आपल्यासाठी दुसरा देश कुठला असू शकतो? कारण इंधन तर आपल्याला गरजेचं आहे. जर महासत्ता जर स्थापन केलीच अमेरिकेनं जर, तर मग त्यामुळे मग टॅरिफ सारख्या कर सुद्धा लादण्याची शक्यता वाटते का या सगळ्या वस्तूंवरती किंवा गोष्टींवरती? काय वाटतंय? माझ्या मते ऑलरेडी भारत हे सगळं ओळखू नये म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये भारतानं ऑलरेडी अल्टरनेटिव्ह प्लॅन सुरू केलेत. म्हणजे काय केलं, ज्याला आपण म्हणतो की या इंधनाशी संबंधित सुद्धा डायव्हर्सिफिकेशन. फक्त आपण आखाती देशांवर आणि त्यातल्या त्यात इराण, इराक किंवा काही आखाती देशांवरच अवलंबून नाही. आपण रशियाकडून तेल घेत होतो, आपण अमेरिकेकडून तेल घेतो, आपण व्हेनेझुएलाकडून तेल त्या ठिकाणी घेतो. म्हणजे पहिली गोष्ट आपण डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. एकाच सोर्स मधून घेऊन त्यांच्यावर पूर्णतः डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे. पॉईंट नंबर 1. दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा, आता या ज्या आहेत जुन्या जमान्याच्या ज्याला आपण म्हणू की पर्यावरणाला हानी करणाऱ्या फॉसिल फ्युएलवर, अशा प्रकारे या इंधनावर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी डायव्हर्सिफिकेशन इन टर्म्स ऑफ नेचर फ्रेंडली, एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा प्रकारचे जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत, मग ती सोलार एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, याला सुद्धा डेव्हलप करण्यासाठी टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण काही अलायन्सेस करतोय, आपण काही तशा प्रकारचं तंत्रज्ञान डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून माझ्या मते म्हणजे इराणशी संबंधित आपली गुंतवणूक म्हणा किंवा काही गोष्टी या युद्धामुळे नक्कीच धोक्यामध्ये त्या ठिकाणी येतील. पण इंधनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, एनर्जी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं भारताकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि भारत त्याला डेव्हलप करतोय. बरोबर. पण सर, एक छोटासा प्रश्न माझा, की जर आता इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त कारवाई करत इराणवरती हल्ला केला, इराणला अक्षरशः नेस्तनाभूत करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं, ते कुठल्या काही अंश प्रमाणात त्यांचं ते साध्यही झालेलं आहे. आता जर इराणनं जर विचार केला की आता यांना चोख प्रत्युत्तर द्यायचं, तर इराण कशा पद्धतीनं यांच्यावरती हल्ले डागू शकतं? आणि जर अमेरिका सारखा बलाढ्य राष्ट्र जर इस्रायल सोबत असेल तर मग कितपत यांना इराण राष्ट्राला हे सगळं आव्हानात्मक ठरू शकतं येत्या काळात? इराणकडे अजूनही जे आहे साधारणतः 2000 ते 3000 बॅलिस्टिक मिसाईल्स आणि हायपरसोनिक मिसाईल्स आहेत, अशा प्रकारचे रिपोर्ट्स त्या ठिकाणी. मग नक्कीच या लेटेस्ट अशा प्रकारच्या हायपरसोनिक मिसाईल्सचा 13 to 15 मॅक म्हणजे आवाजाच्या 13 ते 15 पट स्पीड असणारे अशा प्रकारचे हायपरसोनिक मिसाईल्स ऑलरेडी इराणकडे त्या ठिकाणी आहेत. लेटेस्ट अशा प्रकारचे जे आहेत शाहेद ड्रोन्स हे इराणकडे आहेत. याच ड्रोन्सचा, याच मिसाईल्सचा वापर करून अमेरिकेच्या बेसेस जे आखाती देशांमध्ये तिथे अटॅक करणं, होर्मुझच्या सामुद्रधुनीला ब्लॉक त्या ठिकाणी करणं, असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून जे आहे अशा काही अमेरिकेच्या मर्मस्थानावर अटॅक करण्याचा प्रयत्न करणं, या माध्यमातून जे आहे काही अंशी इराण जो आहे हा संघर्ष त्या ठिकाणी. हो, नक्कीच. धन्यवाद सतीश सर. एकंदरीतच या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक माहिती आणि अनेक धागेदोरे सुद्धा तुमच्याकडून समजायला आम्हाला मदत झाली. धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल.